हॅलो फ्रेंड्स, मी लता एन टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे न तळता मेंदू वडे कसे बनवावे हे दाखवत आहे. तर मी ओव्हरनाईट 1 कप उडद डाळ भिजत घातलेली आहे. चांगली सोक झालेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे चांगली सोक झालेली आहे. तर आता आपण मिक्सरच्या जारला लावून घेतोय. अशा प्रकारे सर्व डाळ मिक्सरच्या जारला काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, मी सर्व डाळ मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेली आहे. आता याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. पाणी घालायचे नाही, हलकेसे 1-2 चमचा पाणी घातले तर चालेल, पण जास्तीचे पाणी घालायचे नाही. आता ही फाईन पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे छानशी पेस्ट तयार झालेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. संपूर्ण डाळ काढून घेऊयात मिक्सरच्या जारमध्ये. तर बघा तर फ्रेंड्स, मी सर्व डाळ बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ही 5 ते 7 मिनिटे सतत फेटत राहायची आहे की ह्यातली सर्व हवा निघून गेली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचे आहे. तर बघू शकता आपण मी अशा प्रकारे फेटत आहे. अशाच प्रकारे मी सर्व फेटून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी 5 मिनिटे फेटून घेतलेली आहे. आता मी आणखीन 2 मिनिट फेटत आहे. अशा प्रकारे फेटत फेटत तिचा टेक्स्चर बदलून जातो, रंग बदलून जातो. आता आपण थोडेसे बॅटर घेऊन पाण्यामध्ये सोडून बघूया. तरंगू लागले आहे, याचा अर्थ आपला बॅटर चांगले सॉफ्ट झालेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी सॉफ्ट करून घेतलेली आहे. आता हे आपण झाकून 10 मिनिटे रेस्टसाठी ठेवूया. तर बघा तर फ्रेंड्स, एकीकडे आपण चटणी तयार करून घेतोय. त्यासाठी मी घेतले आहे अर्धा कप डाळवं घेतलेले आहे. अर्धा कप मी ओले खोबरे घेतलेले आहे. मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. 4 पाकळ्या लसूण आणि छोटासा तुकडा आल्याचा घेतलेला आहे. आता हे सर्व आपण मिक्सरच्या जारला लावून घेऊया. अशी फाईन पेस्ट तयार करूयात. यामध्ये जिरे घालूया. मी 1 चमचा जिरे घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ घालूया. आता याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपली 10 मिनिटे झालेली आहेत. आता आपण यामध्ये मीठ घालून घेतोय. चवीनुसार मीठ घालूया. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक बारीक चॉप केलेला कांदा. कांदा थोडासा घालायचा आहे. एक बारीक चॉप केलेली हिरवी मिरची घालत आहे. आता हे चांगले फेटून घेऊया. आपले मीठ आणि कांदा हे सगळं एकत्र होईल अशा प्रकारे आपल्याला फेटायचे आहे. तर फ्रेंड्स, आपले सर्व चटणी झालेली आहे.
आपलं बॅटर पण चांगले फुललेले आहे, बघू शकता आपण. मी पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घेते, म्हणजे ते सगळे एकजीव होईल, मीठ चांगले मिक्स होईल अशा प्रकारे. तर आता आपण हे तळणार नाहीत, मी आपले पॅनमध्ये बनवणार आहे. तर बघू शकता आपण, मी आपले पॅन गॅसवर ठेवलेला आहे. यात आपल्याला थोडे थोडे तेल घालायचे आहे, एक एक थेंब असा तेल घालून घ्यायचे आहे. कारण तेलकट खायचे नाही आहे म्हणून मी असे भाजणार आहे. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. सर्व तेल सगळीकडे लागेल अशा प्रकारे मी ब्रशने तेल पसरवून घेते. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे आता आपल्याला एक एक चमचा यामध्ये घालायचा आहे. गॅसचा फ्लेम लो केलेला आहे. अशा प्रकारे सर्व घालून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व घालून घेतलेले आहे. आता आपण याला मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला शेकायचे आहे. तर याच्यावर झाकण ठेवायचे नाही, नाही तर कुरकुरीत होणार नाही. तर याला आपण शेकून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी उलटावून घेते. हलका शेक लागलेला आहे. आता याला थोडेसे शेकून देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले शेकून झालेले आहेत. आता आपण काढूया. तर अशा प्रकारे छानसे एकसारखे भाजून झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण हे असे सर्व लो टू हाय फ्लेमवर भाजून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले मेंदू वडे कमी तेलामध्ये, म्हणजे 2-3 थेंब तेलामध्ये आपण असे आपले पॅनमध्ये भाजून घेतलेले आहे. खूप छानसे आहेत आणि कुरकुरीत आहे. तुम्ही बघू शकता आपण, अशा प्रकारे कुरकुरीत आहे, आतमधून सॉफ्ट आहे. तोडून दाखवते, सर्व बाजूने एक समान भाजलेले आहेत. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे छानसे भाजून निघालेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बनवा, तुम्हाला खूप आवडतील. कमी तेलामध्ये बनवले आहेत. तर तुम्हाला बघू शकता, ही छानशी चटणी पण बनवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.